तुम्हाला कळत कसं नाही बाबाजी? बाबाजी बाबाजी बाबाजींनी संकेत दिलाय, खुद्द बाबाजींनी. आता शेवटचं सांगून ठेवतोय, लवकरात लवकर जर मूल झालं नाही तर जावई बापूंना सांगून तुमचं कॉलेज कायमचं बंद करून टाकेन. का बंद करायचंय कॉलेज? का बंद करायचंय? म्हणजे आम्ही असा आमचा बोलणं असं चाललं होतं की आता गुड न्यूज आली की मग त्यांना कॉलेजला जाता येणार नाही ना. बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. म्हणजे काय त्यांना दगदग झेपणार नाही ना. नाही ते तर आहेच बाबा, गोड बातमी तर देणारच आहोत आम्ही. हो पण मेघनाचं MA पूर्ण झाल्याची गोड बातमी सगळ्यात आधी, आणि मग बाकीचं. बाबा अजून आम्हाला खूप हिंडायचंय, ट्रेकिंग करायचंय, अख्खा भारत पालथा घालायचाय, पावसात भिजायचंय, हिमालयातला बर्फ एन्जॉय करायचाय, जिम कॉर्बेट, केरळ, माउंट अबू सगळीकडे जायचंय. आता तुम्हीच सांगा 2 वर्ष तरी पुरणार आहेत का हे सगळं करायला? तोपर्यंत नो जबाबदारी, आम्ही दोघंच. काय ना बाबा, आम्हाला स्वच्छंद हिंडायचंय दोघांनाच. आम्ही आमचा हनीमून अर्धवट टाकून आलो असलो तरी आमचे हे बाकीचे फिरण्याचे प्लॅन्स चालू आहेत, है ना मेघना? जय हो जय हो. नानासाहेबांना भेटतो मी. हा तुमचं चालू द्या. येत आहे ना भेटायला? चला चला. थँक्यू सो मच आदित्य. आज जर तू नसतास तर बाबांनी छान झाला नाही समारंभ? उत्तम. दमलात ना खूप? जमतोय कसला. काय गेले का आई बाबा? हो. अरे हो, तुला देसाई वडीची एक पद्धत सांगून ठेव. कोणीही पाहुणे आले की त्यांना देसाई वडीच्या मोठ्या गेटपर्यंत सोडायला जायचं. काय सांगेलच तुला. बरं काय सतीश रावांना दिलात का तिळगुळ? हो. मग काय म्हणाले आमचे सतीश राव? सतीश दादा म्हणाले की अर्जुला तर काय जमणार नाही गोड बोलणं वगैरे, आणि तिचं तिखट बोलणंच मला गोड मानून घ्यावं लागतं. तर काय, तर तूही शिक स्टेप बाय स्टेप नवऱ्याला तिखट बोलायला. वा, संक्रांतीला काय कानमंत्र दिलाय बघा जावई बापूंनी. बरं आहे बघा, आता अमित दादा आणि विजयाला पण नेऊन द्या. आणि हो, पल्लवला 2 द्या, जरा बरं वाटेल त्याला. हा जा, दोघं जा. आणि परत इथेच या बरं का. नानांना काहीतरी ज्ञानामृत पाजायचंय तुम्हाला. सांगितलंस त्यांना. आता ते परस्पर कण्णी कापतील. कण्णी कापतील? पतंगीचे दिवस आहेत ना, म्हणून गे. टपोरी झालात एक नंबरचे तुम्ही. संजीवनी तू? मग आता कसं वाटलं? अहो, आपणच आपल्या मर्यादांची रेष आखायची असते, नाहीतर काय 10 दिशा आहेतच मोकळ्या सगळ्यांना. मग काय ग माई, काय म्हणत होतीस? काही नाही रे, बोलता बोलता विषय निघाला आमचा काहीतरी. आपणच आपल्या मर्यादांची रेष आखली पाहिजे, नाहीतर काय 10 दिशा आहेतच मोकळ्या. आता कोण पाचतंय ज्ञानामृत? पण काय रे, आम्हाला कोण देणार तिळगुळ? विसरलंच की. द्या, चला चला. नाना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बोलतोच रे बाबा, तुम्ही पण बोला. छान छान छान. माईल द्या. माई मला 2 द्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सुखी राहा. पहिला तिळगुळ आहे तुमचा. आमचा कितवा ग? जन्मोजन्मीचा झालाय बहुतेक. तसाच तुमचाही जन्मोजन्मीचा होऊ द्या. तिळा तिळानं प्रेम वाढवा, प्रेम जपा. आणि काटे लागतील इतकं नको, काटे फुलतील इतकंच भांडा बाळांनो. एकत्र चालताना मतभेद होतील, डोक्याला डोकी लागतील,
पण त्यातला गोडवा आपण जपायचा आहे, हे सूत्र मात्र कधीही विसरू नका. हो ना हो? नाही आ? असं म्हणेन का मी? आ. हेलो अय्यर. थैंक यू थैंक यू. विश यू द सेम. अरे छोड़ो यार, कभी घर आओ खाना खाने तो कुछ बात है. हाँ बाबा, बेबी के हाथ की स्पेशलिटी खिलाऊंगा बस. अरे ऐसी बात नहीं यार, जॉइंट फैमिली है हमारी. हाँ फिर अच्छा ठीक है ठीक है. चल फिर मिलते हैं. गुड नाइट. बाय. सॉरी, मी आपल्यात गोडवा असावा अशी नियतीचीच इच्छा दिसत नाही बहुतेक. काय सापडत नाहीये? घड्याळ इथे. तू सांगितलंस तर मीही शोधू शकेन ना. तू बोलणारच नाहीयेस का माझ्याशी? आय मीन फॉर अ चेंज मी तुझ्याप्रमाणे मौनातून बोलतोय. आणि काय आहे ना, मौनाचं इंटरप्रिटेशन आपण नेहमी आपल्या मनाच्या रंगानुसार करत असतो. मी बोलतोच आहे तुझ्याशी. ऐक ना, मला या नोट्सच्या झेरॉक्स करायच्यात. तू प्लीज मला नॉवेल्टी पर्यंत सोडशील? हो. सॉरी. बसून खा रे. इतकी घाई होती तर मग लवकर उठायचं ना जरा. नाही म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला कन्सेशन आहे हो. बरं डबा, अगं बाई डबा भरून पण झाला का तुझा? बरं गुळपोळ्या घे आधी आणि मैत्रिणींसाठी जास्त घे, कळलं ना. आणि ह्याच्या अय्यरसाठी पण भर. आदित्य, अरे त्या अय्यरला कधी मुहूर्त मिळणार आहे घरी यायला? माझ्या हातच्या गुळपोळ्या खूप आवडतात त्याला. माई आधीच भरल्यात गुळपोळ्या आणि या छोट्या डब्यात तूप पण घातलंय. अगो बाई, फारच लवकर शिकलीस हा आमच्यासारखं तू. छान डबा भरलायस. माई मी येतो. अरे आदित्य, गुळपोळी तयार आहे, तिने डबा भरला, घेऊन जा. माई माई माई, अगं लंच मीटिंग आहे, प्लीज डबा वाया जाईल आणि मला उशीर झाला, मी पळतो. आदित्य, आदित्य ऐक. आदित्य, असं कसं का हा मुलगा? मग कालच सांगायचं ना त्यानं तुला डबा नकोय म्हणून. आता तूच सुधार बाई ह्याला. अरे 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 तू 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 का उठतोयस का? ओ आजोबा, मला इथे बोर झालंय. ओ अरे पण तू असं कसं करतोयस? तुझं पाय फ्रॅक्चर झाला की नाही? हाड मोडलंय तुझं. मग त्याच्यावर जर का तू उतरलास आणि असं वजन पडलं, प्रेशर आलं तर ते हाड जुळणार नाही.
मग हे प्लास्टर आहे ना, हे अजून काही दिवस ठेवायला लागेल, म्हणून डॉक्टरांनी तुला असं बसून राहायला सांगितलंय. मला बाहेर यायचंय. हे बघ, तुला ना भूक लागली आहे म्हणून तू अशी चिडचिड करतोयस. मी कुठे चिडचिड करतोय? आता बघ, आता रडायला पण लागलास. हे बघ, ऐक मी काय म्हणतोय ते. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय, उपमा आणलाय. हा उपमा तू खाल्लास ना की तुला बरं वाटेल आणि मग चिडचिड रडरड दोन्ही बंद होईल. आणि तुला मी हा उपमा खाता खाता मी तुला लडाखच्या, तुझ्याच वयाच्या आणि तुझ्यासारख्याच रडणाऱ्या आणि घाबरट बहादूर सिंगची गोष्ट सांगणार आहे. तुला माहितीये, लडाखच्या जवळच्या परिसरामध्ये सारखं बर्फ पडतं. हो, रंजन काकाकडनं ऐकलंय. तिथे ऑक्सिजन सुद्धा कमी असतो ना, हवा विरळ असल्यामुळे. करेक्ट. तर लडाखच्या जवळ एका उंच टेकडीवर गावापासून दूर एका छोट्याशा टुमदार खानामध्ये बहादूर सिंग आणि त्याचे बाबा राहत होते. एकदा काय झालं, त्यांच्या घरातलं जे आवश्यक सामान असतं ना ते संपलं होतं. ते बहादूर सिंगच्या बाबांना आणायचं होतं, पण कसं आणणार? बाहेर वादळाची शक्यता होती, बर्फ पडण्याची शक्यता होती, म्हणून ते सारखं जाणं टाळत होते. पण थोड्या वेळाने ते वातावरण निवळलं, म्हणून बहादूरचे बाबा बहादूरला काय म्हणाले की मी थोड्या वेळात सामान आणतो, तू घरीच थांब, बाहेर खूप थंडी आहे. बहादूर शहाणा होता, तो आपल्या बाबांचा ऐकायचा. म्हणून असं सांगून बहादूरचे बाबा ते सामान आणायला निघाले. बहादूर घरात एकटाच होता. त्यांनी दार लावून घेतलं. मग बहादूर सिंग असा खिडकीतून काचेतून त्यांची वाट पाहत बसला. थोडा वेळ बरा गेला. थोड्या वेळाने अचानक वादळ सुरू झालं. जोरात वादळ सुरू झालं, बर्फ पडायला लागलं. दाराच्या फटीमधून, खिडकीच्या फटीमधून सू 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 असा वादळाचा आवाज यायला लागला. काचांवर बर्फ साठायला लागलं. मग बहादूर सिंग आता घाबरायला लागला. एरवी असं काय झालं की बाबा त्याच्या बरोबर असायचे ना, पण आज तो एकटा होता. तो घाबरायला लागला, रडायला लागला, बाबा बाबा अशा हाका मारायला लागला. मग बाबा कसे येणार? बाबाही तिकडे वादळात अडकून पडले होते ना. मग त्यांनी शांत राहून डोळे मिटले आणि आपल्या बाबांचा चेहरा डोळ्यासमोर आणला. आणि त्याला असं जाणवलं की आपले बाबा तर आपल्या जवळच आहेत, आपल्या मनात आहेत. आणि त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याच्या आजूबाजूचं सगळं जग बदललेलं होतं. आजोबा, हा, इथे वारा नाहीये, बर्फ नाहीये, तरी तुम्हाला काय सांगायचं ते मला समजलं. गुड बाय. चलो, लास्ट. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. कुठे गायब झालाय हा आदित्य नगरकर? कॉलेजमध्ये चौकशी करायची का? अगं कुठं आहेस तू? अगं तुझ्या नोट्स आणल्या आता झेरॉक्स करून द्यायच्यात ना परत. तू आलीच नाहीस आज. हां, उद्या आलीस की नक्की देईन नोट्स. ओके? येस येस. बाय. हाय. कसा आहेस? बस व्यवस्थित. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. अरे हो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुला सुद्धा संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. बाय. बाय. रिक्षा, बोरिवली देसाईवाडी. हॅलो. हां सर,
कोणतरी एक मुलगा होता कॉलेजमधला, मी माहिती काढू तुझी. एक 2 मिनिटं. एक्सक्यूज मी. येस. 2 मिनिटं. सॉरी. अशी का बसली आहेस? हां, अरे तू, मला खूप बरं वाटलं तू आलीस ते. खरं तर मला वाटलं होतं म्हणजे तू खूप अबोल आहेस. तशी अबोलच आहे मी, पण तुला असं एकटीला बसलेलं पाहिलं आणि आपोआपच येऊन बसले मी. तुला खरं सांगू मेघना, मला ना खूप एकटं वाटतं अगं. म्हणजे नेहमीच तसं वाटतं, पण मी तसं कधी दाखवत नाही. खरं म्हणजे मी उदास आहे असं दाखवलं ना की आमचे आप्पा खूप बेचैन होतात. आप्पांनाही खूप आठवण येत असते रंजनची, पण तेही तसं कधीच दाखवत नाहीत. खरंय, कधी कधी आपल्या माणसाची आपल्याला किती तीव्रपणे आठवण येते हे आपल्यालाही कळू देत नाही आपण. पण परवा वाढदिवसाच्या दिवशी जरा गडबडलेच मी अगं, स्वतःला नाही सावरू शकले. अगं असू दे ग, आपल्या माणसातच होतीस ना तू. आणि खरं सांगू, रडल्यावर खूप बरं वाटलं ग मला. म्हणजे हिरवी मनातल्या मनात रडते मी, पण परवा माईंच्या खुशीत रडले ना तेव्हा इतकं बरं वाटलं. म्हणून सांगू, तू खूप लकी आहेस मेघना, तुला अशी सासू मिळाली. आणि मीही, मला सासू जरी नसली ना तरी प्रेम करणाऱ्या माई आहेत. आणि आता तुझ्यासारखी मैत्रीणही मिळाली आहे मला, नाही का? आय एम सो हॅपी. माई, पुढच्या रविवारी मस्तपैकी भाकऱ्या कर आणि झुणका किंवा वांग्याचं भरीत. आणि हा, संध्याकाळी जेवायला ना मुगाची खिचडी अशी गरम गरम आणि त्याच्यावरती असं छान तूप. आणि हा, मुळ्याची कोशिंबीर कर दही घालून. काय ना पापड नाही. अरे पण उंदिओ म्हणत होतास ना, उंदिओ करूया. ते उंद्याच्या रविवारी. उंद्याच्या रविवारी प्रत्येक रविवारचा मेनू ठरलेला आहे. ए माई, पण उंदिओ ना तू करा. नाही, तिचा उंदिओ तुला आठवतो ना? आता काय त्यावरून जन्मभर बोलणार आहेस का मला? अमित, हात रे असं बोलतात आमच्या अर्चू बाळाला. हे बरं झालं आलीस. मला जरा दूध हवंय भातावर घ्यायला. गॅसवर आहे बघ, पटकन आण. आणते. गॅसवर आहे, आण. काय रे तुला किती बोल. काय ग? अगं वेडे, काय करतेस? वेंधळेपणा बघायचं नाही का? गॅस चालू आहे, खा ना. चटका बसला ना तुला? बावळट नुसती अशी कशी का वेंधळे तू? अगं मी काय केलंय मला कळलंच नाही. पण बघायचं ना आधी. माई, अगं पातेलं गरम आहे का नाही हे बघण्यासाठीच तुम्ही हात लावला पातेल्याला. काय दादा? अम्मी, तू जरा गप्प राहशील का? हो, मी मुद्दाम लावला हात. का? काही प्रॉब्लेम आहे? कारण मी अक्कल शून्य आहे ना, मला कुठे काय येतं? तुम्ही सगळे शहाणे, मीच ती मूर्ख. कारण माई, मला या घरात काही किंमतच नाहीये. अरे पण मला काय वाटतंय याचा विचार कोणीच करत नाही. अर्चू, काय झालं एकदम तुला? नाना, एकदम नाही झालंय हे. ही मेघना जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून चालू आहे सगळं तुमचं. माई, अगं काय समजूत होईल हिची? काय वाटेल हिला? येता जाता सगळे माझी टिंगल टवाळी करतात, माझी मस्करी करतात. म्हणजे माझा आयक्यूच नाहीये ना काही. तुम्ही सगळेजण शहाणे, हुशार, परफेक्ट, आणि मी मूर्ख, वेंदळी, बावळट ना? अर्चू, अर्चू, अगं वेडी आहेस का तू? बघितलं समीर दादा, आता पण तू काय म्हणालास? वेडी आहेस का तू? याचा अर्थ काय?
म्हणायचंय की मी वेडी आहे, हो ना? अर्चू अगं मला तसं. एक मिनिट अमित दादा, तू काहीच बोलू नको. रादर कोणीच काही बोलू नका. माई तूच सांग, त्या दिवशी या मेघनाच्या हातून पावभाजीचं पातेलं निसटलं आणि पावभाजी सगळी सांडली. हिला कोणी काही बोललं का? मी सांगते कोणी काहीही बोललेलं नसणार, पण आता एवढंच काही माझ्या हातून घडलं तर सगळे जण मला बोलायला लागलात का? कारण मला या घरामध्ये काहीही किंमत नाहीये. मला काहीच बोलायचं नाहीये. मी ना यापुढे आता कधीच खालती येणार, काही गरजच नाहीये. अर्चू